ठाणे अख्ख्या देशाला संदेश आहे की या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली आहे मोदी साहेबांनी। बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे। स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं। एक प्रसिद्ध घोषणा है, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। आज तेलाचे भाव गगनाला भिडले, काय नाही फरक पडत। इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत। सगळा तमाशा करून टाकला देशाचा। गरिबाने मरा। मोदींच्या ताफ्यामध्ये, भाजपच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या फिरतात, मात्र पाहिलं ताफ्याचा प्रश्न आहे। प्रश्न हा आहे, या देशाची परिस्थिती गेले वर्ष 2 वर्ष अशीच आहे आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे। परिस्थिती सुधारणार नाहीये। महाराष्ट्र देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे। चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला घातलेली ज्वारी खायला लागत होती, तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला मिळणार आहे। ते दिवस परत येणार आहेत। ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही। ट्रम्प आपल्याला 30 डुकरांना खायला घातलेली ज्वारी, बाजरी, गहू ते आपल्याला पाठवणार आहे आणि परती दादागिरी पण करणार आहे। युद्धामुळे हा परिणाम झालेला आहे, मात्र पण आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी। इराण आपला मित्र होता ना, जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे, जिहाद करेंगे, पेट्रोल जिहाद करा, आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका, पेट्रोल भरू नका म्हणा गाड्यांमध्ये आणि फिरा घोड्या गाड्यांवरनं। अरे गरीबाला घोडा पण परवडणार नाही, त्याला खायला काय घालणार, पैसे कुठून आणणार? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सीएनजी साठी सगळ्यासाठी रांगा लागतील। त्याच्या पुढे रेशनच्या दुकानांसमोर सुद्धा रांगा लागतील। इतकी वाईट परिस्थिती या देशाची होणार आहे। स्वतः पवार साहेबांनी ट्विट करत पत्र दिले, राज ठाकरेंनी देखील। पण ही कुठली हुकुमशाही? रात्री यायचं नोटबंदी, रात्री यायचं हे, रात्री यायचं सोने घेऊ नका, रात्री यायचं हिंदन वापरू नका। तुम्हाला रात्रीच काय आठवतं? 7 नंतरच ना काय होतं माहित नाही। रात्री 7:30-8ला आता ते इंधन वापरू नका। आता ते बिचारे आमचे चंद्रकांत पाटील ते किती प्रेमाने केसाला केला होता, तर त्यांनी काय करायचं सांगा बरं? आमचं ठीक आहे, आम्ही केसाला तेलच वापरतो। मात्र काटकसर आहे त्यांचं आव्हान आहे। अरे कसलं काटकसर? एवढे वर्ष नाही झाली या देशामध्ये काटकसर, अचानक कसली काटकसर करतात? आता महापौरांनी बसमध्ये फिरावं, गाडी पासपासून इथेच ठेवावी, आयुक्तांनी चालत यावं। कामं होणार नाही ना गाडीशिवाय, त्यांची कामं होऊ शकत नाही। मोदींनी सांगितलंय, मोदींचा आदेश मोठा का हे मोठे? मोदींनी सांगितलंय काटकसर करा, मग उपमहापौर, महापौर यांनी सगळ्यांनी चालत यावं। देशसेवेसाठी आलेत ना हे। अख्ख्या देशाला संदेश आहे की या देशाची परिस्थिती काय पातळीवर आणून ठेवली आहे मोदी साहेबांनी। बंगालचं इलेक्शन होईस तर चूप बसले, त्याच्यानंतर सर्व नाटक सुरू झालेलं आहे। स्वतः परदेशी फिरायचं आणि लोकांनी इथे उपाशी राहायचं। एक प्रसिद्ध घोषणा है, वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल। आज तेलाचे भाव गगनाला भिडलेत, काय नाही फरक पडत। इथे एकेका मंत्र्याच्या मागे 60 गाड्या फिरतायत। सगळा तमाशा करून टाकला देशाचा। गरिबाने मरा। मोदींच्या ताफ्यामध्ये, भाजपच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या फिरतात, मात्र ताफ्याचा प्रश्न आहे। प्रश्न हा आहे, या देशाची परिस्थिती गेले वर्ष 2 वर्ष अशीच आहे आणि ही अजून ह्याच्यापेक्षा खाली जाणार आहे।
परिस्थिती सुधारणार नाहीये. महाराष्ट्रात देशामध्ये कधी नव्हे एवढी महागाई होणार आहे. चायना युद्धाच्या वेळेस लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये जशी महागाई झाली होती आणि त्यावेळेच्या देशाच्या नागरिकांना जशी अमेरिकेला डुकरांना खायला घातलेली ज्वारी खायला लागत होती तशी ज्वारी आणि बाजरी आपल्याला खायला मिळणार आहे. ते दिवस परत येणार आहेत. ट्रम्प आपल्याला मदत करणार नाही. ट्रम्प आपल्याला तीच डुकरांना खायला घातलेली ज्वारी बाजरी गहू ते आपल्याला पाठवणार आहे आणि परत दादागिरी पण करणार आहे. पण युद्धामुळे हा परिणाम झालेला आहे. मात्र पण आपल्याला कळायला नको कोणाची बाजू घ्यायला हवी. इराण आपला मित्र होता ना. जे बोलतात ना की चलो जिहाद करेंगे म्हणून पेट्रोल जिहाद करा. आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरू नका म्हणून गाड्यांमध्ये आणि फिरा घोड्या गाड्यांवरनं. अरे गरीबाला घोडा पण परवडणार नाही. त्याला खायला काय घालणार? त्याचे पैसे कुठून आणणार? गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात सीएनजी साठी रांगा लागलेल्या आहेत. अहो याच्या पुढे सगळ्यासाठी रांगा लागतील. याच्या पुढे रेशनच्या दुकानांसमोर सुद्धा रांगा लागतील. इतकी वाईट परिस्थिती या देशाची होणार आहे. स्वतः पवार साहेबांनी ट्विट करत पत्र दिले. राज ठाकरेंनी देखील. अहो पण ही कुठली हुकुमशाही? रात्री यायचं नोटबंदी, रात्री यायचं सोने घेऊ नका, रात्री यायचं इंधन वापरू नका. अहो तुम्हाला रात्रीच काय आठवतं? 7 नंतरच ना काय होतं माहित नाही. रात्री 7:30-8ला आता ते इंधन वापरू नका. आता ते पिक्चर आहे आमचे चंद्रकांत पाटील, ते किती प्रेमाने केसाला तेल लावतात. तर त्यांनी काय करायचं सांगा बरं? आमचं ठीक आहे, आम्ही केसाला तेलच वापरतो. मात्र ही काटकसर आहे, त्यांचं आव्हान आहे. अरे कसलं काटकसर? एवढे वर्ष नाही झाली या देशामध्ये काटकसर. अचानक कसली काटकसर करताय? म्हणून आपण महापौरांना देताना निवेदन परिवहन मध्ये आता महापौरांनी परिवहन मध्ये फिरावं, गाडी आजपासून इथेच ठेवावी. आयुक्तांनी चालत यावं. कामं होणार नाही ना गाडीशिवाय, त्यांची कामं होऊ शकत नाही. हे मोदींनी सांगितलंय. मोदींचा आदेश मोठा का हे मोठे? मोदींनी सांगितलंय काटकसर करा. मग उपमहापौर महापौर यांनी सगळ्यांनी चालत यावं. देशसेवेसाठी आलेत ना हे. आज मुंबई में दौरा था जो है मुंबई के मंत्री पालक मंत्री मदन मोहन थोड़ा इनका भी काफी सारा काफिला जो है निकलता हुआ नजर आया. सगळ्याच मंत्र्यांचा किया जा रहा है कि सगळेजण कॉन्वॉय घेऊन फिरतायत. ऐसा है, घोषणा तो कर दी, इसका असर सिर्फ गरीबों पे होता है. जो मंत्री है, जो अमीर है. अदानी अंबानी क्या गाड़ी छोड़ने वाले हैं क्या? अदानी अंबानी का काफिला कम होने वाला है क्या? मुझे तो ऐसा शक है कि जो सोने पे बात की है, ये एक ही ऐसा मार्केट है, बाजार है जिसमें अदानी और अंबानी नहीं है. और पिछले साल 1 रुपये का सोना आपको वापस दे गया 1 रुपया 54 पैसा. तो इतना प्रॉफिट कोई देता भी नहीं है. मुझे लगता है सोने के मार्केट में अदानी को और अंबानी को आना है, इसलिए मोदी जी ने ये नया बॉल डाला है.